टाईप 1. आता पार्शियल फ्रॅक्शन करत असताना वेगवेगळे टाईप पडलेत, साधारण 3 टाईप या ठिकाणी आहे. म्हणजे 3 टाईपनुसार आपण वेगवेगळे उदाहरण सॉल्व्ह करणार आहोत. तर टाईप 1 कोणता आहे आपला इथे? पार्शियल फ्रॅक्शन विथ नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. लिनियर फॅक्टर म्हणजे काय शिकलो आपण? असे फॅक्टर ज्यामध्ये एक्सचे इंडेक्स किती असते? 1. आणि इथे काय म्हटलंय? नॉन रिपीटेड, म्हणजे ते फॅक्टर रिपीट व्हायला नको. अशा फॅक्टरला आपण नॉन रिपीटेड फॅक्टर म्हणतो. आणि कसे फॅक्टर? ते लिनियर, म्हणजे एक्सचे इंडेक्स 1 असणार आहे. आता बघूया काय ते जनरल फॉर्ममध्ये घेतलंय. पी एक्स म्हणजे पॉलिनॉमियल इन एक्स आहे. डिवाइडला बघा पहिला फॅक्टर घेतलाय a1x प्लस b1. याच्यात एक्सचे इंडेक्स 1 आहे, म्हणजे हा लिनियर फॅक्टर आहे. दुसरा फॅक्टर बघा काय? a2x प्लस b2. यामध्ये पुन्हा एक्सचे इंडेक्स काय दिसते? 1, म्हणजे हा सुद्धा लिनियर फॅक्टर आहे. तिसरा फॅक्टर काय घेतला आहे? a3x प्लस b3. यामध्ये पण एक्सचे इंडेक्स काय घेतली आहे? 1. सो दॅट्स वाय अगेन दिस इज द लिनियर फॅक्टर. हे तिघी लिनियर फॅक्टर आहेत आणि तिघी नॉन रिपीटेड आहे. म्हणजे a1x प्लस b1 इथे आणि इथे दिसत नाही. इथे a2x प्लस b2 या दोघा ठिकाणी दिसत नाही, किंवा a3x प्लस b3 या दोघा ठिकाणी दिसत नाही. म्हणून याला आपण लिनियर फॅक्टर्स म्हणतो. इक्वल्स टू बघा आता फॉर्म्युल्यानुसार जेवढे लिनियर फॅक्टर तेवढे कॉन्स्टंट येतील. 1 2 3 लिनियर फॅक्टर आहे म्हणून 3 कॉन्स्टंट घेतले. पहिला कॉन्स्टंट आहे, दुसरा b, तिसरा c. पुढे अजून असेल तर d, e, f, g याप्रमाणे असणार आहे. तर आपण काय केलेलं आहे? पहिला कॉन्स्टंट a घेतला पहिल्या फॅक्टरसाठी, पहिल्या लिनियर फॅक्टरसाठी, म्हणजे a अपॉन फर्स्ट लिनियर फॅक्टर दॅट इज a1x प्लस b1 प्लस b अपॉन सेकंड कॉन्स्टंट इज फॉर सेकंड लिनियर फॅक्टर. सेकंड लिनियर फॅक्टर कोणता आहे? a2x प्लस b2 प्लस थर्ड कॉन्स्टंट c अपॉन थर्ड लिनियर फॅक्टर कोणता आहे? a3x प्लस b3. सो इन दिस केस वी लर्न दॅट these factors are linear because index of x is here 1. again here index of x is 1. इथे देखील x ची इंडेक्स म्हणजे पॉवर 1 आहे, म्हणून हे लिनियर फॅक्टर आले. आणि तिघी नॉन रिपीटेड, म्हणजे a1x प्लस b1 या दोघांमध्ये रिपीट झालेलं नाही. a2x प्लस b2 फक्त इथे दिसतोय, या दोघांमध्ये दिसत नाहीये, म्हणजे तो नॉन रिपीटेड. a3x प्लस b3 इथे दिसतोय, दोघांमध्ये दिसत नाही इथे, म्हणून हे नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे. तर दिलेले फॅक्टर जर नॉन रिपीटेड असतील आणि कसे असतील? लिनियर, तर मग हा टाईप 1 अप्लाय करायचा आहे पार्शियल फ्रॅक्शनसाठी. मग डिटेल बघू आपण त्याच्यात वर्किंग रूल कसे असणार आहे. लिनियर फॅक्टर्स बघून घेऊ. हा बघा, हा पहिला लिनियर फॅक्टर झाला दाखवलेला, हा दुसरा लिनियर फॅक्टर, हा तिसरा लिनियर फॅक्टर, हा फर्स्ट लिनियर फॅक्टर घेतला a अपॉन फर्स्ट लिनियर फॅक्टर, हा b अपॉन काय घेतला आहे? सेकंड लिनियर फॅक्टर, प्लस c अपॉन कोणता घेतला आहे? थर्ड लिनियर फॅक्टर. सो लाईक दिस वी राईट डाऊन और अप्लाय द फॉर्म्युला हिअर. आता डिटेल बघूया. वर्किंग रूल टू फाइंड पार्शियल फ्रॅक्शन. तर FIND इथे फाइंड. सो वर्किंग रूल टू फाइंड पार्शियल फ्रॅक्शन. बघा, टू फाइंड पार्शियल फ्रॅक्शन ऑफ px बाय qx म्हणजे पॉलिनॉमियल इन x अपॉन पॉलिनॉमियल इन x दॅट इज न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटर विथ qx म्हणजे डिनॉमिनेटर कंटेन्स ओनली लिनियर नॉन रिपीटेड फॅक्टर्स. म्हणजे डिनॉमिनेटरला कसे फॅक्टर असतील? नॉन रिपीटेड असतील. आणि कसे असतील? लिनियर, जे आपण वरती उदाहरणात दाखवलेले आहेत. हे लिनियर फॅक्टर आहेत कारण एक्सचे इंडेक्स 1 इथे, एक्सचे इंडेक्स 1 आहे, एक्सचे इंडेक्स 1 आहे. आणि ते कसे आहेत? नॉन रिपीटेड, म्हणजे a1x प्लस b1 इथे आहे, इथे नाही आहे. इथे a2x प्लस b2 आहे, तो उरलेल्या 2 ठिकाणी नाही आहे. इथे a3x प्लस b3 आहे, तो पहिल्या 2 ठिकाणी दिसत नाही आहे, a3x प्लस b3. म्हणजे हे नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे. तर हा टाईप आपण बघतो आहेत यामध्ये. वर्किंग रूल बघतोय आता. बघू पहिला, म्हणजे आता याला स्टेप्स आहेत, त्या स्टेप्सनुसार जावं लागतं. स्टेप नंबर 1 बघा काय? फाइंड द ऑल फॅक्टर्स ऑफ qx. qx कुठे दिसतोय? इथे डिवाइडला, म्हणजे डिनॉमिनेटरला जी पॉलिनॉमियल येणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला काय पाडावं लागतील? फॅक्टर्स पाडावं लागतील. म्हणजे क्वाड्रॅटिक असेल तर 2 फॅक्टर पडतील, क्युबिक असेल तर किती फॅक्टर पडतील? 3. लिनियर असेल तर सिंगल एकटा तोच फॅक्टर असेल. तर फाइंड ऑल फॅक्टर्स ऑफ qx म्हणजे डिनॉमिनेटर. मी इथे सपोज केलेले आहेत फॅक्टर्स कोणते? qx डिनॉमिनेटरचे फॅक्टर काय पडले बुवा? तर असे 3 लिनियर फॅक्टर पडले. समजा a1x प्लस b1 हा पहिला फॅक्टर आहे, इंटूला a2x प्लस b2 सेकंड फॅक्टर आहे, तिसरा a3x प्लस b3 म्हणजे क्युबिक पॉलिनॉमियल आहे याच्या अर्थ qx ला डिवाइडला. आणि त्याचे 3 फॅक्टर पडले लिनियर, कारण एक्स इंडेक्स काय दाखवतोय? प्रत्येक ठिकाणी 1. तर समजा 3 फॅक्टर डिवाइडला आहे जसे इथे मी दाखवले. तर वर्किंग रूल कसा असेल त्यावेळेला ते बघू आपण. राईट इन करेक्ट फॉर्म ॲज. राईट इन करेक्ट फॉर्म ॲज. तर फॉर्म आपण पहिले वरती जो घेतला तोच घेतला आहे, px अपॉन डिनॉमिनेटरला जे qx होता पॉलिनॉमियल इन x, त्या qx चे फॅक्टर जे पाडलेले असतील ते तिथे ठेवावे लागतील डाव्या बाजूला.
a1x प्लस b1 a2x प्लस b2 a3x प्लस b3 ते लिहिलेले. म्हणजे ही डावी बाजू जी लिनियर फॅक्टर्सची पूर्ण ती ॲज इट इज इथे घेतली इक्वल टू a अपॉन फर्स्ट लिनियर फॅक्टर. मग a अपॉन पहिला लिनियर फॅक्टर a1x प्लस b1 घेतला प्लस ऑलवेज राईट डाऊन ॲडिशन फॉर सच काइंड ऑफ एक्झाम्पल्स. तर वर्किंग रूलमध्ये इथे ऑलवेज प्लस घ्यायचे, लक्षात ठेवायचे, मायनस घ्यायचे नाही. तर हे वर्किंग रूल आहे, याच्यामध्ये आपल्याला बदल करता येणार नाही. तर ऑलवेज राईट डाऊन द ॲडिशन आणि जेवढे लिनियर फॅक्टर असतील तेवढे कॉन्स्टंट येतील. म्हणजे पहिल्या लिनियरला ए येईल, दुसऱ्या लिनियरला बी, तिसऱ्या लिनियरला सी. तर इथे 3 लिनियर फॅक्टर आहे म्हणून 3 कॉन्स्टंट आहे ABC. पहिला कॉन्स्टंट a1x प्लस b1 साठी घेतला a अपॉन a1x प्लस b1 प्लस बी साठी सेकंड लिनियर फॅक्टर आहे a2x प्लस b2 प्लस थर्ड कॉन्स्टंट सी घेतला डिवाइडला थर्ड लिनियर फॅक्टर घेतला a3x प्लस b3. याप्रमाणे ते रायटिंग हे करत असतो आपण. म्हणजे जेवढे लिनियर फॅक्टर तेवढे कॉन्स्टंट घ्यायचे. a अपॉन फर्स्ट लिनियर फॅक्टर प्लस b अपॉन सेकंड लिनियर फॅक्टर प्लस c अपॉन थर्ड लिनियर फॅक्टर. अजून असतील तर पुढे प्लसमध्ये घेता येईल आपल्याला. तर त्याला मी इथे काय म्हटलं आहे इक्वेशन नंबर 1 म्हटलेलं आहे बघा. काय म्हटलं इक्वेशन 1. आता पुढे बघा काय करावं लागणार आहे आपल्याला. नाउ द थर्ड स्टेप इज सिम्प्लिफाय राईट हँड साईड. जी राईट हँड साईड आहे म्हणजे उजवी बाजू ती तुम्हाला सिम्प्लिफाय करायची बाय टेकिंग LCM म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल. म्हणजे तिरकस गुणाकार तुम्हाला तिथे करून LCM घ्यायचा आहे ऑफ राईट हँड साईड डिनॉमिनेटर. कोणाची डिनॉमिनेटरची LCM घेऊन आपल्याला राईट हँड साईड लिहून टाकायची. ती कशी येईल बघा. दॅट इज px अपॉन a1x प्लस b1 a2x प्लस b2 a3x प्लस b3 इज इक्वल्स टू a इंटू a2x प्लस b2 इंटू a3x प्लस b3 प्लस b इंटू a1x प्लस b1 इंटू a3x प्लस b3 प्लस c इंटू a2x प्लस b2 इंटू a3x प्लस b3 टोटली डिवाइडेड बाय a1x प्लस b1 a2x प्लस b2 इंटू a3x प्लस b3. तर ही जी स्टेप आहे ती तिरकस गुणाकार करून घेतली आहे. तिरकस गुणाकार कसा केलेला आहे बघूया आपण. बघा तिरकस गुणाकार हा कसा घेतला गेलेला आहे. तर आता बघा इथे आपण घेतलं होतं ही पहिलं इक्वेशन त्याला आपण म्हटलं होतं तिरकस गुणाकार कसा होईल. ए ला तिरकस गुणाकार करताना a2x प्लस b2 ए ला मल्टिप्लाय झाला आहे आणि a3x प्लस b3 म्हणजे ए ला काय गुणतोय a2x प्लस b2 a3x प्लस b3 प्लस बी ला काय मल्टिप्लाय करेल तिरकस गुणाकारमध्ये a1x प्लस b1 आणि a3x प्लस b3 प्लस सी ला तिरकस गुणाकारमध्ये काय गुणेल a1x प्लस b1 सी ला गुणेल a2x प्लस b2 सी ला गुणेल. या पद्धतीने तिरकस गुणाकार केलाय आणि हा टोटली डिवाइडेड बाय या तिघांचा गुणाकार डिवाइडला a1x प्लस b1 इंटू a2x प्लस b2 इंटू a3x प्लस b3. तर या पद्धतीने आपण तिरकस गुणाकार या ठिकाणी केलेला आहे आणि तोच मी तिथे दाखवलेला आहे बघा. आला या पद्धतीने. आता तो दाखवल्यानंतर काय झालं डिवाइडच्या a1x प्लस b1 a2x प्लस b2 a3x प्लस b3 पूर्ण टर्म इक्वल टूच्या या पूर्ण सेम टर्म बरोबर काय झाली कॅन्सल. या दोघी डिवाइडच्या टर्म्स काय झाल्या सेम इक्वॅलिटीमुळे कॅन्सल. मग आपण फक्त न्यूमरेटर बरोबर न्यूमरेटर घेणार आहोत. दॅट इज सिन्स डिनॉमिनेटर ऑफ बोथ साइड्स आर इक्वल वी कॅन्सल्ड. सो इक्वेट न्यूमरेटर ऑफ बोथ साइड्स. दोघांचे डिनॉमिनेटर सारखे असल्यामुळे मी न्यूमरेटर इक्वेट केले म्हणजे इक्वॅलिटीमध्ये घेतले. सो इट गिव्स px इज इक्वल्स टू दिस px इज इक्वल्स टू a इंटू a2x प्लस b2 a3x प्लस b3 अपा a इंटू a2x प्लस b2 a3x प्लस b3 प्लस अब b इंटू a1x प्लस b1 a3x प्लस b3 प्लस b इंटू a1x प्लस b1 a3x प्लस b3 प्लस c इंटू a2x प्लस b2 a3x प्लस b3 प्लस c इंटू a2x प्लस b2 a3x प्लस b3 हे लिहिलेलं आहे. म्हणजे हा न्यूमरेटर बरोबर हा पूर्ण न्यूमरेटर घेतलेला आहे. असं केल्यावर त्याला आपण काय म्हणतो इक्वेशन 2. दिस इज द वर्किंग रूल. मग पहिला रूल काय बघितला आपण डिनॉमिनेटर जे आहेत त्याचे फॅक्टर पाडावे लागतील. फॅक्टर मी किती सपोज केले 3 a1x प्लस b1 a2x प्लस b2 a3x प्लस b3. सेकंड स्टेपमध्ये त्याला वर्किंग रूल लावला म्हणजे a अपॉन फर्स्ट लिनियर फॅक्टर प्लस b अपॉन सेकंड लिनियर फॅक्टर प्लस c अपॉन थर्ड लिनियर फॅक्टर. तिसऱ्या स्टेपमध्ये आपण काय केलं LCM घेतला म्हणजे तिरकस गुणाकार करून हे लिहिलं आणि त्यानंतर दोघी डिनॉमिनेटर इक्वल दिसत आहेत इक्वॅलिटीमध्ये म्हणून दोघी न्यूमरेटर इक्वल घेतले आणि नंतर त्याला काय म्हटलं इक्वेशन 2. पुढे बघा काय नाउ द फोर्थ स्टेप इज टू फाइंड आउट. आता आपला एम काय असणार आहे इथे a b आणि c जे कॉन्स्टंट्स आहेत
ते काढावे लागतात आपल्याला. मग ABC कॉन्स्टंट काढण्यासाठी स्टेप्स नंबर 4 आहे. आता बघा, टू फाइंड ए फाइंड आउट करायचे असेल तर काय करावं लागतं? एच्या डिवाइडला आपण कोणती टर्म घेतली होती? A1x प्लस B1. हे बघा, जर तुम्ही लक्ष दिलं बघा, इथे एच्या डिनॉमिनेटरला A1x प्लस B1 आहे. मग आपण काय करणार आहोत? काय वर्किंग रूल वापरणार आहे? ज्या वेळेस मला ए काढायचं असेल त्यावेळेस त्या डिनॉमिनेटर टर्मची व्हॅल्यू 0 ठेवावी लागेल. टू फाइंड ए वी पुट A1x प्लस B1 इज इक्वल टू 0. टू फाइंड बी वी पुट A2x प्लस B2 इज इक्वल टू 0 इन द सेकंड इक्वेशन, जे आपण सेकंड इक्वेशन बघत होतो. टू फाइंड सी वी पुट A3x प्लस B3 इज इक्वल टू 0 इन द थर्ड इक्वेशन. तर हे आपण करणार आहोत. परत त्या ठिकाणी घेऊन जातो मी तुम्हाला. तर ही आपली 4th स्टेप होती. टू फाइंड ए पुट A1x प्लस B1 इज इक्वल्स टू 0 इन इक्वेशन नंबर 2, सेकंड इक्वेशन मध्ये. मग सेकंड इक्वेशन हे बघा, हे दिसतंय. याच्यात व्हॅल्यू ठेवायची आपल्याला. मग A1x प्लस B1 बरोबर 0 पुट करणे, दिस इम्प्लाइज दॅट. आता याच्यावरून x ची व्हॅल्यू काढली, प्लस B1 तिकडे येताना काय झाला? मायनस B1, म्हणून हा मायनस B1 घेतला. हा A1 x ला मल्टिप्लाय करतोय, तिकडे जाताना डिवाइडला जाईल, म्हणून डिवाइडला A1 घेतला. दॅट मीन्स टू पुट A1x प्लस B1 इज इक्वल टू 0 मीन्स टू पुट x इज इक्वल टू मायनस B1 अपॉन A1. तर मायनस B1 अपॉन A1 ही व्हॅल्यू x ची पुटअप केली आहे या सेकंड इक्वेशन मध्ये. त्यामुळे तुम्हाला काय मिळेल? कोणाची व्हॅल्यू मिळेल? कॉन्स्टंट A ची. आता कॉन्स्टंट B साठी बघूया. टू फाइंड B. आता B च्या डिनॉमिनेटर आपला A2x प्लस B2 होता, लक्षात ठेवा. म्हणून पुट काय करतोय आपण? A2x प्लस B2 इज इक्वल्स टू 0. म्हणजे जो कॉन्स्टंट आपण काढणार आहोत तो काढण्यासाठी त्याच्या डिनॉमिनेटरला जी क्वांटिटी ती 0 ठेवायची, असं लक्षात ठेवायचं. टू फाइंड B पुट A2x प्लस B2 इज इक्वल्स टू 0 इन इक्वेशन नंबर सेकंड हियर. दॅट इम्प्लाइज दॅट. आता x ची किंमत इथून काढून घेतोय मी सिम्प्लिफाय करून. तर प्लस B2 तिकडे येताना काय झाला? मायनस B2 आणि मल्टिप्लाइड A2 तिकडे येताना डिवाइड. दॅट मीन्स वी हॅव टू पुट x इज इक्वल टू मायनस B2 बाय A2. इन द सेम मॅनर वी हॅव टू फाइंड आउट C. टू फाइंड C पुट. आता C च्या डिनॉमिनेटर म्हणजे थर्ड लिनियर कॉन्स्टंट होता A3x प्लस B3. सो टू फाइंड C पुट A3x प्लस B3 इज इक्वल्स टू 0 इन इक्वेशन नंबर सेकंड. दॅट मीन्स आता x ची व्हॅल्यू इथून काढली जाईल, प्लस B3 तिकडे येताना काय होईल? मायनस B3. सो x इज इक्वल टू मायनस B3. मल्टिप्लाइड A3 तिकडे येताना काय झाला? डिवाइड. दॅट मीन्स x इज इक्वल टू मायनस B3 बाय A3. ही व्हॅल्यू इक्वेशन 2 म्हणजे 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये, समीकरणामध्ये ठेवायची आणि C काढायच्या. फायनली we find out A, B and C and put all that values in equation number 1. So substitute these values A, B and C in equation number 1. We get required partial fraction. शेवटी जे A, B, C constant काढणार तुम्ही ते इक्वेशन 1 मध्ये ठेवायचे. Then and then you get the required partial fraction. बघूया कसे मिळतील ते required partial fraction. आपण काय बघितलं तर हा जो A, B, C आहे जो मी दाखवलेला आहे, ABC हे जे कॉन्स्टंट्स आहेत यांच्या व्हॅल्यू ज्या वेळेस आपण फाइंड आउट करू तर ते जर या ठिकाणी ठेवले तर तुमच्या असं लक्षात येईल हा सिंगल ओरिजिनल फ्रॅक्शन आहे जो डाव्या बाजूला दाखवलेला आहे. अँड दॅट इज कन्वर्टेड इनटू 2 or more सिंपल फ्रॅक्शन्स. हे सिंपल फ्रॅक्शन आहेत, किती? 3 इन द फॉर्म ऑफ ॲडिशन. सो दॅट प्रोसेस इज नोन ॲज अ पार्शियल फ्रॅक्शन. तर आपण वर्किंग रूल काय बघितलं? डिनॉमिनेटरला जे पॉलिनॉमियल होती QX त्याचे फॅक्टर्स तुम्हाला पाडायचे, ते कसे असतील? लिनियर आणि नॉन रिपीटेड. ते 3 मी सपोज काय केले होते दाखवल्याप्रमाणे A1x प्लस B1, A2x प्लस B2, A3x प्लस B3. त्यानंतर ही पहिली स्टेप बघितली. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय बघितलं की त्यांना याप्रमाणे लिहायचे A अपॉन फर्स्ट लिनियर फॅक्टर प्लस B अपॉन सेकंड लिनियर फॅक्टर प्लस C अपॉन थर्ड लिनियर फॅक्टर आणि त्याला इक्वेशन 1 म्हणायचे. तिसऱ्या स्टेपमध्ये आपण काय बघितलं? तिरकस गुणाकार करून LCM घ्यायचा, म्हणजे हे ॲज इट इज राहील टर्म. A ला A2x प्लस B2, A3x प्लस B3 तिरकस गुणाकार करेल, प्लस B लिहिल्यावर B ला तिरकस गुणाकारमध्ये हा A1x प्लस B1, A2x प्लस B2 गुणाकार करेल, प्लस C ला तिरकस गुणाकार करताना C ला काय गुणेल? A1x प्लस B1, A2x प्लस B2. त्यानंतर डिवाइडचे दोघी डिनॉमिनेटर सेम आल्यामुळे काय होतात? ते कॅन्सल. आणि मग आपण इक्वेशन 2 लिहितो Px बरोबर A गुणिले A2x प्लस B2 इंटू A3x प्लस B3 प्लस B गुणिले A1x प्लस B1 इंटू A3x प्लस B3 प्लस C इंटू काय लिहितो? A1x प्लस B1 इंटू A2x प्लस B2.
आणि नंतर आपला एम काय असतो, टू फाइंड आउट ए बी अँड सी दिस कॉन्स्टंट्स. आणि म्हणून मग आपण पुढची स्टेप फोर्थ घेतली, टू फाइंड ए put a1x plus b1 is equal to 0, we find a. To find b, we put a2x plus b2 is equal to 0, we find b. To find c, we put a3x plus b3 in second equation, we got c. And finally we put a, b, c in this first equation, you got the partial fraction here. That means conversion of single original fraction into two or more simple fractions in the form of addition. So this process is known as a partial fraction. तर या पद्धतीने आपण ते बघितलं. नाउ वी नेक्स्ट सी द एक्झाम्पल्स हिअर. सो वी कन्सिडर एक्झाम्पल्स. मग एक्झाम्पल बघा काय घेतलंय मी, रिसॉल्व इन टू पार्शियल फ्रॅक्शन. या प्रोसेसला आपण रिसॉल्व असं म्हणतो, हे ऑलरेडी आपण बघितलंय. सो रिसॉल्व इन टू पार्शियल फ्रॅक्शन. पार्शियल फ्रॅक्शन या सिंगल ओरिजिनल फ्रॅक्शनचे करायचे आपल्याला. कोणता आहे सिंगल ओरिजिनल फ्रॅक्शन, एक्स प्लस 4 म्हणजे पी एक्स आहे हा, डिवाइडला एक्स स्क्वेअर प्लस एक्स हा क्यू एक्स आहे. मग आपण वर्किंग रूलनुसार ते सॉल्व करणार आहोत. आन्सर फर्स्ट, फाइंड आउट ऑल पॉसिबल फॅक्टर्स ऑफ डिनॉमिनेटर. ही पहिली स्टेप आहे आपली, की डिनॉमिनेटरला जो फॅक्टर असणार आहे त्याचे सगळे फॅक्टर्स पाडावे लागतील. डिनॉमिनेटरचे काय काढायचे, फॅक्टर्स. मग आता डिनॉमिनेटरला आपल्याला काय दिसतोय, एक्स स्क्वेअर प्लस एक्स, याचे मी फॅक्टर काढतोय. मग ते कसे काढले बघा, वी कॅन राईट एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू, इथे एक्स स्क्वेअर काय डिनोट करतोय, किती एक्स आहेत, 2. हा एक्स सिंगल काय डिनोट करतोय, एक एक्स आहे, म्हणून एक एक्स दोघांमधून आपण कॉमन घेऊ शकतो. एक एक्स कॉमन घेतला, 2x मधनं एक एक्स बाहेर घेतल्यामुळे ब्रॅकेटमध्ये आतमध्ये 2 मधनं एक बाहेर घेतलाय तर एक उरला. इथे प्लस साईन कंटिन्यू आहे आणि इथे सिंगल एक्स बाहेर घेतल्यामुळे काय राहिला, 1. सो लाईक दिस वी फाइंड आउट द फॅक्टर्स ऑफ डिनॉमिनेटर. सो विच आर नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. हे नॉन रिपीटेड लिनियर आहे. हा एक्स म्हणजे एक्स अधिक 0 येऊ शकतो आपण, हा पहिला लिनियर फॅक्टर. आणि सेकंड लिनियर फॅक्टर आपल्याला दिसतो जे एक्स प्लस 1. सो दीज आर द 2 लिनियर फॅक्टर्स विच आर नॉन रिपीटेड. 2 लिनियर फॅक्टर आहेत म्हणून 2 कॉन्स्टंट येणार, ए आणि बी. आता स्टेप सेकंडकडे वळू. स्टेप सेकंड काय होती आपली, आधी तो सिंगल ओरिजिनल फ्रॅक्शन लिहून टाकायचा, म्हणजे एक्स प्लस 4 लिहिला, डिवाइडला होता एक्स स्क्वेअर प्लस एक्स, परंतु त्याचे फॅक्टर काय होते, एक्स आणि एक्स प्लस 1. ते सपोज केलेले लिहून टाकले इथे, म्हणजे जे फाइंड आउट केले ते. आता इथे 2 लिनियर फॅक्टर आहे, एक्सचे इंडेक्स 1 आहे, हा लिनियर आला, एक्सचे इंडेक्स 1 आहे म्हणून हा पण लिनियर आला. 2 फॅक्टर आहे म्हणून 2 कॉन्स्टंट. सो दॅट इज इक्वल्स टू ए अपॉन फर्स्ट लिनियर फॅक्टर दॅट इज एक्स प्लस बी अपॉन सेकंड लिनियर फॅक्टर दॅट इज एक्स प्लस 1. याला म्हटलं इक्वेशन 1. इथे सेकंड स्टेप कंप्लीट झालेली. आता आपण थर्ड स्टेपकडे वळतो आहे. मग इथे आपला एम काय, आता ए बी काढणे. आता ए बी या ठिकाणी कसा काढतोय ते बघूया. आता बघा, हा एक्स प्लस 4 अपॉन एक्स इंटू एक्स प्लस 1 इज इक्वल टू, इन द थर्ड स्टेप वी डू द क्रॉस मल्टिप्लिकेशन, मीन्स वी टेक एलसीएम ऑफ राईट हँड साईड. मग राईट हँड साईडचे एलसीएम घेतला, इथे डावी बाजू आहे तशीच घेतलेली बघा. ए ला काय गुणेल, तिरकस गुणाकारमध्ये एक्स प्लस 1 प्लस बी ला काय गुणेल, एक्स होल डिवायडेड बाय एक्स इंटू एक्स प्लस 1. त्यानंतर आपण ऑब्झर्वेशन केलं की 2 फ्रॅक्शन इक्वल आहेत आणि त्यांचे दोघांचे डिनॉमिनेटर काय आहेत, इक्वल आहे. सो बाय इक्वॅलिटी वी इक्वेट देअर न्यूमरेटर इक्वल टू मध्ये लिहू आपण. सो देअरफॉर दिस एक्स प्लस 4 न्यूमरेटर इज इक्वल टू दिस न्यूमरेटर ए इंटू एक्स प्लस 1 प्लस बी इंटू एक्स. रिकॉल दॅट ॲज अ सेकंड इक्वेशन. याप्रमाणे इथे आपली थर्ड स्टेप कंप्लीट झाली आहे. आता पुढची स्टेपमध्ये आपण ए आणि बी कॉन्स्टंट फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू. तर आता ए फाइंड आउट करायचा असेल तर एक्स 0 ठेवावा लागेल, बी फाइंड आउट करायचा आहे तर एक्स प्लस 1 0 ठेवावं लागेल. हे इक्वेशन 1 वरून लगेच कळेल. तर आता मी ए काढतोय. नाउ पुट एक्स इज इक्वल टू 0, कारण ए काढतोय मी, एच्या डिवाइडला एक्स आहे म्हणून एक्स 0 ठेवावा लागला. सो देअरफॉर पुट एक्स इज इक्वल टू 0 इन इक्वेशन नंबर सेकंडमध्ये. सो वी गेट, आता बघा काय येईल पुढे, देअरफॉर एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली आहे, प्लस 4 इज इक्वल टू ए काढायचं आहे आपल्याला, एक्सची व्हॅल्यू 0 प्लस 1 ॲज इट इज प्लस बी इंटू एक्सची व्हॅल्यू 0. आता हा बी इंटू 0 0 होऊन जाईल बरोबर. 0 प्लस 4 काय येणार, 4 आणि 0 प्लस 1 1, 1 इंटू ए. सो नेक्स्ट स्टेप इज 0 प्लस 4 दॅट इज 4 इज इक्वल्स टू दिस 1 इंटू ए इज ए. दिस इम्प्लाइज दॅट ए इज इक्वल्स टू 4. याप्रमाणे एची व्हॅल्यू काढली. आता पुढे मला कोणती व्हॅल्यू काढावी लागेल, कॉन्स्टंट बी ची व्हॅल्यू. बी काढायसाठी बीच्या डिनॉमिनेटर काय दिसतोय, एक्स प्लस 1, तो 0 ठेवावा लागेल. कुठे, इक्वेशन 2 मध्ये. तर बघा काय येईल ते पुढे, पुट एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0 इन इक्वेशन सेकंड. दॅट मीन्स
दिस +1 गोज टू दॅट साईड, प्लस बिकम्स मायनस. तर +1 तिकडे येताना -1 झाला, म्हणजे एक्सची व्हॅल्यू -1 ठेवायची इक्वेशन 2 मध्ये. तर ती इक्वेशन 2 मध्ये ठेवतोय मी. सो देअरफॉर x +4 होता इथे, एक्सची व्हॅल्यू -1 ठेवली, +4 इज इक्वल टू a इंटू x +1 होता, एक्सची व्हॅल्यू -1 +1 आली, प्लस b इंटू एक्स होता, एक्सची व्हॅल्यू काय ठेवली आहे -1. कॅल्क्युलेशन 4 - 1 बिकम्स 3. बघा इथे 3 आलं, 4 - 1 इज 3 इज इक्वल्स टू -1 +1 कॅन्सल किंवा 0 झाला, 1 - 1 0, 0 इंटू a 0 झाला, b इंटू -1 -b लिहिलाय. ते निगेटिव्ह साईन 3 कडे ट्रान्सफर केलं, म्हणजे हा -b इकडे घेतला तो +b झाला, आणि +3 तिकडे घेतला तो -3 झाला. दिस शोज दॅट b इज इक्वल्स टू -3. सो लाईक दिस वी फाइंड आउट कॉन्स्टंट्स a and b. And in the final step, that is step number 5, we put all these values or substitute all the constants in equation 1. इक्वेशन 1 मध्ये ते सगळे ठेवतोय मी आता. सबस्टिट्यूट दीज व्हॅल्यूज. ए काय काढला होता 4 अँड बी इज इक्वल्स टू आता आपण काय काढला -3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 ची डावी बाजू लिहून घेतली. देअरफॉर x +4 अपॉन x इंटू x +1 दिस इज द लेफ्ट हँड साइड इक्वल टू a अपॉन फर्स्ट फॅक्टर होता x, तर a ची व्हॅल्यू आपण 4 ठेवली इथे, प्लस b अपॉन b ची व्हॅल्यू काय ठेवली -3, b ची व्हॅल्यू -3 अपॉन सेकंड फॅक्टर x +1. Hence this is the partial fraction. So this is required solution. So like this we convert this single original fraction into two simple fractions. That's why this is known as a partial fraction. तर या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवलं. ही झाली मेथड 1. सेकंड मेथड पण आहे त्याला. सेकंड मेथडला आपण म्हणतो कव्हर अप मेथड, ती पाहूया. सेकंड मेथड दॅट इज कव्हर अप मेथड, ज्यामध्ये आपण कव्हर करतो म्हणजे झाकून घेतो. ते पर्टिक्युलर क्वांटिटी झाकून घेणे म्हणजे कव्हर करणे. तर कव्हर अप मेथड बघूया. फर्स्ट फाइंड आउट ऑल पॉसिबल फॅक्टर्स ऑफ डिनॉमिनेटर, ते आपल्या उदाहरणामध्ये होतं त्याप्रमाणे स्टेप घेतली. वी कॅन राईट x² + x इज इक्वल टू, इथे दोघांमध्ये x कॉमन घेतला होता आपण, 2x मधून एक x बाहेर घेतल्यामुळे x मध्ये राहिला, प्लस हा x बाहेर कॉमन घेतल्यामुळे काय राहील तिथे 1. सो विच आर नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. इथे x इंडेक्स 1 आहे म्हणजे हा लिनियर आहे, x इंडेक्स 1 आहे म्हणजे हा लिनियर. दोघे फॅक्टर लिनियर आहेत आणि नॉन रिपीटेड आहे. x वेगळा आहे आणि x +1 वेगळा आहे म्हणजे 2 फॅक्टर आले. ते कसे नॉन रिपीटेड आहे. मग त्याला टाईप लावला आपण स्टेप सेकंड नुसार. x +4/x, x +1 लिहिला मी, a अपॉन फर्स्ट फॅक्टर प्लस b अपॉन सेकंड फॅक्टर, याला म्हटलं इक्वेशन 1. आता माझं एम काय आहे a आणि b काढणे. तर आपण त्याला तिरकस गुणाकार करून सोडवलं होतं मागच्या मेथडमध्ये. आता याला कव्हर अप मेथडने सोडवणार आहोत आपण. मग कव्हर अप मेथड आपल्याला काय सांगते, ए काढताना बी कव्हर होतो, बी काढताना ए कव्हर होतो. आता मी ए काढणार आहे बरोबर, स्टेप कव्हर अप मेथडने. आता मी ए काढतोय ना, म्हणजे बी टर्म कोणती दिसते, b अपॉन x +1, ती लिहिली बघा व्यवस्थित. सो देअरफॉर दिस x +4 अपॉन x इंटू x +1 इज इक्वल्स टू a अपॉन x ओनली. बी टर्म लिहिलेली नाही म्हणजे एवढी टर्म झाकली गेलेली. तर ए काढताना ए बरोबर डावी बाजू घेतली, बी काढताना बी बरोबर डावी बाजू असं घेऊ आपण, त्याला म्हणतो कव्हर अप मेथड. तर कव्हर अप मेथडमध्ये काय झालं, डावी बाजू बरोबर फक्त ए टर्म घेतलेली a अपॉन x, बी टर्म झाकली गेली आहे, त्याला आपण कव्हर अप मेथड म्हणतो. दिस इम्प्लाइज दॅट. आता याच्यामध्ये बघा डिवाइड x इक्वल टू डिवाइड x सारखा कॅन्सल झालाय, म्हणजे काय लिहिता येईल, x अधिक 4 डिवायडेड बाय x +1 इज इक्वल्स टू, हा फक्त a लिहिला जाईल, x डिवाइड काय झालाय कॅन्सल. आता a काढताना आपण काय शिकलो, डिवाइड टर्म 0 ठेवायची. a काढताना a च्या डिनॉमिनेटर x काय 0 ठेवावं लागेल. सो दॅट्स वाय वी पुट x इज इक्वल टू 0, वी गेट. आता बघा इथे बघा काय झालं, a बरोबर म्हणजे a इक्वल्स टू घेतलं, इथे x ची किंमत 0 ठेवली म्हणजे 0 + 4 बाय 0 + 1. तर 0 + 4 काय येणार 4 अपॉन 0 + 1 1. सो 4/1 इज 4. सो लाईक दिस बाय कव्हर अप मेथड वी फाइंड आउट a. आता b काढायचं आहे मला. b काढताना मी काय लिहिल, x +4/x x +1 इज इक्वल टू ओनली b टर्म दॅट इज b अपॉन x +1. आणि b काढताना कोणती टर्म 0 ठेवली जाईल, x +1 ती ठेवली जाईल 0. बघा बरं कसं आलं पुढे. सो देअरफॉर x +4/x x +1 इज इक्वल टू, फक्त b टर्म घेतली, a टर्म घेतली नाही, b अपॉन x +1 म्हणजे a कव्हर अप झालेला आहे म्हणजे झाकला गेलाय. सो दिस इम्प्लाइज दॅट. आता इथे काय झालं, डिवाइड x +1 इक्वल टू डिवाइड x +1 कॅन्सल झाला, म्हणजे काय लिहिलं जाईल ते x +4/x इज इक्वल टू b, x +4/x इज इक्वल टू b. आणि b काढताना b च्या डिनॉमिनेटर 0 ठेवला जातो म्हणजे x +1 0 ठेवला जाईल. सो दॅट्स वाय वी पुट x +1 इज इक्वल टू 0. +1 तिकडे येताना काय झाला -1. सो दॅट इज x इज इक्वल टू -1. -1 इथे ठेवला जाईल. नेक्स्ट स्टेप काय येईल, देअरफॉर वी गेट दिस -1 + 4 अपॉन x ची व्हॅल्यू -1 इज इक्वल टू b. 4 मधून 1 गेले 3,
आणि हा -1 ॲज इट इज. सो 3/-1 इज इक्वल टू बी. दिस शोज दॅट बी इज इक्वल्स टू -3. 3 डिवायडेड बाय -1 काय येतो -3. फायनली वी पुट ए अँड बी इन इक्वेशन 1. So put a is equals to 4 and b equal to -3 in equation 1. We get the partial fraction as ते इक्वेशन 1 मध्ये ठेवलं. इक्वेशन 1 होतं x + 4/x x + 1 बरोबर a upon x. a ची किंमत ठेवली आहे, a ची किंमत 4 होती ती ठेवली, प्लस b upon x + 1. तर b ची किंमत -3 होती ती इथे ठेवली, -3/x + 1. So like this we find out the partial fraction of a given fraction by cover up method. तुम्हाला जी सोपी जाईल ती तुम्ही यूज करू शकता. पहिली मेथड जी ती क्रॉस मल्टिप्लिकेशनने होती, दुसरी मेथड जी ती कव्हर अप मेथडने, म्हणजे कव्हर होतो. ए काढताना बी झाकला जाईल, सी झाकला जाईल. समजा बी काढतोय तर ए आणि सी झाकला जाईल, सी काढायचा असेल तर ए आणि बी झाकला जाईल. म्हणजे ए काढताना फक्त ए टर्म लिहिली जाईल, बी काढताना फक्त बी टर्म लिहिली जाईल, सी काढताना फक्त सी टर्म लिहिली जाईल आणि इक्वल टू डावी बाजू जी असेल ती. तर या पद्धतीने या मेथडला आपण म्हणतो कव्हर अप मेथड टू फाइंड आउट द पार्शियल फ्रॅक्शन. थँक्यू.